उपवासात रोज तेच साबुदाणा बस आता नाही. आज मी दाखवणार आहे 3 भन्नाट अशा रेसिपीज आणि 3 सिक्रेट ट्रिक्स. या ट्रिक्स एकदा शिकलात की तुमच्या प्रत्येक पदार्थाची चव ही दुप्पट होईल. सगळ्यात आधी आपण उपवासाची तिखट मिठाची पुरी बनवत आहोत, तर त्यासाठी आपण वाटण तयार करून घेऊया. तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या, अर्धा छोटा चमचा जिरं आणि 2 ते 3 मिरे याचं आपण एक जाडसर असं वाटण तयार करून घेतलं आहे. आता सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी इथे वरईचं पीठ म्हणजे भगरीचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक मीडियम साईजचा उकडलेला बटाटा खिसून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घेऊया. आणि आता जे आपण वाटण तयार केलेलं होतं, हिरवी मिरची, जिरे आणि मिरेपूड, ते यामध्ये घालून घेऊया. आणि त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडंसं, अगदी थोडंसं आपल्याला लाल तिखट आपण घालून घेऊ. आणि हे सगळं आपल्याला छान असं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. आणि जर आवश्यकता असेल तरच तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे. शक्यतो यामध्ये पाणी कमीत कमी आपल्याला वापरायचं आहे. अगदी गरज पडली तर थोडंसं कोमट पाणी आपण यामध्ये घालायचं आहे. म्हणजे काय होतं, घट्टसर आपल्याला याचं पीठ मळायचं आहे. आणि हे का करायचं आहे आपल्याला, कारण बटाटा हे नैसर्गिक बाइंडिंगचं काम करतो, त्यामुळे पुरी आपली जी आहे ती तुटत नाही, आतून मऊ राहते. हे बघा, आपलं हे पीठ छान असं मळून तयार आहे. आता हे 10 मिनटासाठी आपण हे बाजूला झाकून ठेवायचं आहे. हे एक चूक अजिबात करू नका की पीठ खूप मऊ ठेवू नका, खूप जास्त सॉफ्ट ठेवायचं नाही आहे. 10 मिनटानंतर बघा, इथे मी एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, हातालाही पाणी लावून घ्यायचं आहे. आणि त्यावरती असा एकसारखा गोळा घेऊन आपण जसं थालीपीठ थापतो त्याप्रमाणे हे थापून घ्यायचं आहे. थोडं जाडसरच आपल्याला हे ठेवायचं आहे. हे बघा, मस्तपैकी अशी आपली ही पुरी तयार झालेली आहे. आधी मी 2 ते 3 पुऱ्या तयार करून घेतलेल्या होत्या. आणि हे बघा, मस्तपैकी आपली ही पुरी जी आहे त्यावरती गरम तेल आपल्याला चमच्याच्या साहाय्याने त्या सोडत राहायचं आहे. त्यामुळे पुरी आपली एकदम अशी टम्म फुगते आणि कुरकुरीत अशी तयार होते. बघा किती सुंदर कुरकुरीत टम्म फुगलेली आपली पुरी तयार झालेली आहे. मस्त अशी तयार होते, एकदा करून बघा. आता आपण पुरीसोबत खाण्यासाठी बनवूया मस्त अशी उपवासाची बटाट्याची भाजी. कढईमध्ये आपल्याला तेल किंवा तूप घ्यायचं आहे. येथे मी 1 चमचा तेल घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरं घालायचं आहे आणि त्यानंतर हिरवी मिरची त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण यामध्ये घालून घेऊया. आणि छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आणि परतल्यानंतर त्यामध्ये आता आपण उकडलेले जे बटाटे आहे ते हाताने मोडून आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. त्यामुळे काय होतं, अशी छान अशी त्याला टेस्ट येते भाजीला. आणि आपल्या यामध्ये बटाटे मोडून झाल्यानंतर आपण यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार. आणि त्यानंतर आपण याला हलक्या हाताने आपल्याला ही जी भाजी आहे ती आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मस्तपैकी अशी आपली ही भाजी अगदी झटपट तयार होते, कमी मेहनतीमध्ये अगदी मस्त अशी टेस्टी अशी तयार होते. आणि आता हे बघा, यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. याचं कारण असं आहे की कूटाचा जो कुरकुरीतपणा आहे तो टिकून राहतो. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालू नका, ही चूक अजिबात करू नका. सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. हे बघा, मस्तपैकी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. बटाटे सुरीने कापू नका, हाताने मोडून जर घातले तर त्यामुळे भाजीला असं घरगुती असं टेक्स्चर येतं आणि अप्रतिम अशी चव येते. आता आपण शेवटची आणि सर्वांच्या आवडती रेसिपी म्हणजे केळीचे काप. तर हे बघा, कुरकुरीत असे आपण केळीचे काप तयार करतोय. त्यासाठी आपण कच्ची केळी घ्यायची आहे, त्याची साल काढून घ्यायचं आहे. साल काढल्यानंतर जाडसर आपल्याला त्याचे काप तयार करून घ्यायचे आहेत. आणि आता यावरती आपल्याला घालायचं आहे मीठ. मीठ घातल्यानंतर आपल्याला लाल तिखट मस्त घालून घ्यायचं आहे. थोडंसं लाल तिखट घातल्यानंतर आपल्याला ते सर्व छान असं सर्व जे काप आपण तयार करून घेतले केळीचे त्यावरती ते लावून घ्यायचं आहे, तिखट आणि मीठ. आणि 10 मिनटासाठी आपल्याला ते मुरवायला ठेवायचं आहे. हे बघा, मस्तपैकी आपण लावून घेतलं आहे, 10 मिनटं झालेले आहेत. आता येथे मी भगर आहे, भगर किंवा वरई तुम्ही जे काय म्हणतात ते, त्याचं पीठ असं जाडसर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. मिक्सरला मी ते फिरून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये थोडंसं मी लाल तिखट आणि मीठ घातलं आहे. मीठ आपण प्रमाणातच घालायचं आहे, कारण आधी केळीचे काप ते आपण त्याला पण लावून घेतलेलं आहे.
आता यामध्ये प्रत्येक आपण जे केळीचं जे काप तयार करून घेतलं आहे ते यामध्ये घोळवायचं आहे. जे वरईचं पीठ आहे यामध्ये आपल्याला ते घोळवायचं आहे आणि ते थोडंसं मी ते तवा घेतला आहे, त्यावरती तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती हे केळीचे काप आपल्याला सर्व असे घोळून घ्यायचे आणि असे एक एक आपल्याला ठेवत जायचं आहे आणि मंद आचेवरती दोन्ही बाजूंनी आपल्याला छान असं हे भाजून घ्यायचं आहे. वरच्या साईडने सुद्धा थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि हे बघा, हे वरईचं पीठ आपण इथे का घेतलं आहे की बाहेरून छान असं याला कुरकुरीतपणा येतो. इथे एक चूक अजिबात करायची नाही आहे, झाकण ठेवू नका, नाहीतर वाफेमुळे जे चिप्स आहेत, जे काप आहेत ते मऊ पडतात. त्यामुळे झाकण न ठेवता बारीक गॅसवरती आपल्याला हे छान असे कुरकुरीत असे करून घ्यायचे आहेत. बघा मस्तपैकी असं आपलं हे काप तयार झालेले आहेत, मस्त दिसतात आहेत आणि मस्तपैकी आपले हे 3 पदार्थ आपण आज तयार केले. तुम्हाला सर्वात आधी कोणती रेसिपी आवडली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट पारंपरिक रेसिपीसाठी